Hello, hello. This is the My Artifact episode number 893, 94 and 95. म्हणजे असं 3 आर्टिफॅक्ट मिळून हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही ऍक्च्युली. हा 93 प्रिव्हियस, काल 94 जो याच्यात ऑडिओ रेकॉर्ड फाईल आहे आणि हा आहे 95. सो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 895. आजची तारीख आहे 20 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. आजचा संडे ऍक्च्युली. म्हणजे मी जेव्हा नाही का एका वर्षा अगोदर, म्हणजे जेव्हा मी खापर खेळायला होतो तेव्हा मी युजली म्हणत होतो, ज्या दिवसाची वाट आपण खूप दिवसांनी पाहत होतो तो दिवस आला. तो दिवस म्हणजे संडे संडे संडे. असं काहीच नाही. म्हणजे कसं संडेचा जो काही फीवर असतो ना, तो नाही का ड्युटी लागल्यावरच नाही का एक प्रकारे त्याचा इफेक्ट वाटतो का उद्या संडे आहे किंवा आज संडे आहे, म्हणजे काही ना काहीतरी सेलिब्रेशन आहे, म्हणजे सुट्टी आहे. नाही का जर ड्युटी वगैरे नसेल ना आणि कॉलेज वगैरे असेल तरी काय खास फरक न पडत, बट ड्युटी असेल तर राव संडे इज रियली मॅटर. सच में बहुत मॅटर करते. मलासाठी नाही का संडे बहुत जास्त मॅटर करतो ना जेव्हा मी ड्युटीवर होतो. इट्स रिअली अमेझिंग, रिअली फॅन्टास्टिक. आणि मला वाटत होतं की संडेला आपण नेहमी काही ना काहीतरी अमेझिंग करावं. या म्हणजे असं वाटत होतं की बस आपण काही ना, आणि मी अमेझिंग काही करत नव्हतो यार. म्हणजे असं फक्त एक प्रकार नाही का संडेपर्यंत पोहोचण्यासाठी जे फिलिंग असते ना का उद्या संडे आहे, परवा संडे आहे, उद्या संडे आहे, आज संडे आहे, इट जस्ट फील्स लाईक बस तिथपर्यंत. संडे आला का मग काहीच नाही. इट जस्ट रिअली नॉर्मल अँड नथिंग टू डू विथ दिस. सो पण आता मी ड्युटीवर नाही, सो मला काय एवढा संडेचा एवढा काही खास इफेक्ट नाही होऊन राहिला. सो आज संडे. युजली आज सकाळी उठलो मी. आज सकाळी म्हणजे आज सकाळी उठलो. काल सूरज, प्रतीक आणि मी तिघजण आम्ही होतो इथे वाड्यावर. इथे आम्ही पार्टी केली काल चिकनची आणि क्वाईट ठीक आहे, चांगलं झालं. म्हणजे कसं की खूप दिवसाची इच्छा होती का आपण असं काही ना काहीतरी करावं आणि ते काल कसं तरी झालं म्हणजे झालं. इट्स या. सो ठीक आहे, झालं. सो आता आपण एकदम मोकळं होऊन जाऊ का. आता आपण असं पार्टी जरी म्हणलं का भाऊ मी तर पार्टी केली होती राव, तू तर आलाच नाही, म्हणजे असं म्हणणार कोण आहे. म्हणणं तुषार खिटेचं, बाकी तो कोणी म्हणणार नाही. बट इट जस्ट फील्स नाईस टू बी हॅपन दिस अँड रिअली नाईस. सो मग काय, मग काही नाही. मग मी आज सकाळी कसं सूरज होता, रात्री आम्ही पिक्चर पाहायचं ठरवला, गोष्टी नसेल. बट ॲक्च्युली दिवसभरात आम्ही इतके जास्त टायर्ड होतो ना, बहुत जास्त टायर्ड होतो. युजली नाही का बसूनच होतो, झोपलो पण नाही, नुसते गोष्टी करून आलो सकाळपासून. सो वी जस्ट रिअली टायर्ड. पिक्चर लावला आणि 10 मिनिटातच झोपलो राहू. मग मी प्रोजेक्टर वगैरे सगळं बंद केलं आणि मी झोपलो, कारण मला पण खूप झोप लागली होती. सकाळी उठलो, सूरजला सोडून द्यायचं होतं. सो मी प्रतीकला फोन केला, म्हणलं की साला तुला प्रतीक असं तर सोडून दे. म्हणलं मी कसं लवकरात घरी जातो म्हणलं, कारण 2 दिवस झाले, 2 का 3 दिवस झाले मी कंटिन्यू इथेच आहे. घरी पण नाही जात आहे, कंटिन्यू इथेच आहे. सो एक प्रकारे असं वाटून आलं की मी मच मोर टाईम इथे स्पेंड करून राहिलो आहे. सो मला वाटलं की आपण घरी जावं थोडंसं आणि आपल्या फॅमिलीसोबत थोडंसं हँगआउट करावं. सो मग मी घरी गेलो. पहिले तुषार याला सूरजला सोडून दिलं 9 वाजल्यातच. घरी गेलो, चहा नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर काय मी माझे कपडे धुवून टाकले पूर्ण. या युजली माझे पूर्ण कपडे धुतले. आता फक्त हा बरमुडा आणि एक ते निळा शर्ट राहिला आहे, ते उद्या धुवून टाकीन. माझे पूर्ण कपडे मी धुवून टाकल्यानंतर मग पुढीचा डब्बा नेऊन द्यायचा होता, तो आणला. मग युजली मला कळत नाही कसाला दुपारी करू का, कारण नाही का तिथे घरी गेल्यावर नाही का युजली काही कळतच नाही, कारण प्रायव्हसी भेटतच नाही ना. वरती गेलो का कोणी ना कोणी येणं जाणं करत राहते, खाली गेलं तर किरायदार आहे. सो इट जस्ट लाईक रिअली
असं बाउंडेड वाटते कुठेतरी, म्हणजे आपल्या मनाचं असं करतच नाहीये त्या घरी, म्हणजे माझ्या घरी. सो मग मी काय इथेच येऊन जातो. मग मी इथेच आलो. मग आल्यानंतर मी नाही का डान्स+3चे व्हिडिओ बघितले. इट इज रिअली नाईस. म्हणजे एक रियालिटी डान्स शो आहे जो बहुत मस्त आहे आणि इथले डान्स साला वन ऑफ दी क्लासिक आहे यार. एक लेवल अप आहे, रिअली सांगतो, एक लेवल अप. कारण नाही का सच में इथले कंटेस्टंट अशा प्रकारे डान्स करतात, जस्ट माइंड ब्लोईंग यार. आणि ज्याप्रमाणे हा शो एक प्रकारे डिझाईन केला आहे, इट्स रिअली ग्रेट. आणि वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर शो इन इंडिया असं म्हणू शकते राव डान्स. आणि त्याच्यामध्ये मग एक कॅरेक्टर आहे ते शक्ती आणि राघव यांची खूप जास्त मजा वगैरे येते. म्हणजे ही जस्ट तो राघव इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ डुईंग रिअली नॉनसेन्स थिंग बट पीपल लाईक्स दॅम. सो या ओके. त्याच्यानंतर मी दुपारी झोपलो. युजली मला वाटलं की चला संध्याकाळी खेळायला जाऊ, पण साला असं वाटलं, म्हणजे मी काल खेळायला गेलो, परवाच्या दिवशी खेळायला गेलो होतो ना, परवा दिवशी खेळायला गेलो तेव्हा मला असं वाटलं होतं की मी खेळायला जातो ना तेव्हा मी माझा टाइम स्पेंड करत आहे, म्हणजे वेस्ट करत आहे. वाय? कारण युजली मला खेळणं तर आवडत नाही आणि स्वतःच्या बॉडीला एक प्रकारे कॅलरीज बर्न करण्यासाठी जर खेळतो म्हणलं तर बिलकुल नको खेळू, बिलकुलच नको. कारण दिवसभरात तुझं ज्याप्रमाणे एक्झर्शन होते इट्स मोर दॅन दॅट. तू फक्त याच्यासाठी जातं का तिथे गेल्यानंतर जो काही प्लॅन बनते याचा वडापावचा वगैरे तेव्हा जायचा. बट जेव्हा पण यांचा वडापावचा वगैरे प्लॅन बनते ना तेव्हा नाही का माझी नेहमी काही ना काही प्रॉब्लेम असतात राव. म्हणजे घरचा प्रॉब्लेम किंवा इथे वडापावचा प्रॉब्लेम किंवा इथे येतात. काल नाही का वडापावचा प्लॅन बनला आणि कसं त्यांनी फोन पण केला होता बट माझंच नाही जमलं राव. कारण सगळेजण इथं होते, सूरज होता, प्रतीक होता. सो आय जस्ट डझंट फील लाईक दॅट आपलं हे मित्र इथं आहे बा, एवढ्या वर्षानंतर आले. सो एक दिवस यांच्यासाठी टाइम स्पेंड करावं, नंतर तर आपले मित्र आहेच. सो मग ठीक आहे. काल सूरज आणि प्रतीकसोबत मी ज्याप्रमाणे टाइम स्पेंड केला तर दीज पीपल आर नॉट टॉकिंग लाईक रिअली मॅच्युअर्ड, म्हणजे खूप मॅच्युअर्ड आहे. आणि असे बोलतात लोक हे म्हणजे की खूप मोठे व्यक्ती आहे आणि असं तसं. आणि म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून असं वाटते का आपण एक बच्चा आहे असं वाटते. बट असं काही नाही. म्हणजे आय डोंट नो यार, शब्दात व्यक्त करता नाही येत राव. म्हणजे त्यांचं बोलणं वेगळंच आहे. म्हणजे असं कसं आता आहे एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंड, समजा आता मी सीधा कम्पेअर करतो. माझा वैभव आहे, त्याचं रिलेशनशिप आहे. तर आता त्याच्या रिलेशनशिपमध्ये का झालं का नाही झालं तो पण तर बिलकुल सांगते, मस्त क्लिअरली सांगते. आणि एक प्रकारे मित्र आहे समोरचा म्हणून तो सांगते. आता सूरज आहे आणि आता या गोष्टी निघाल्याच आहे तर हा बंदा काही सांगत नाही राव आपल्या गोष्टी, काही एकदम म्हणजे लपून ठेवते. म्हणजे लेडीजच्या मामल्यामध्ये हा बंदा नाही का काहीच सांगत नाही राव. सो ठीक आहे. जेव्हा मला असं विचारला, त्या दोघांचं रिसेंटली ब्रेकअप झालं, तर मी असं विचारलं भाऊ ब्रेकअप कशामुळे झालं, का झालं, काय म्हणजे व्हॉट्स प्रॉब्लेम. आता तो म्हणते का पुरी बारीचे लफडे नेन ते का तू जाणू का कशी जाऊ दे भाऊ काय. म्हणजे युजली त्यांनी असा तो टॉपिकच नाही काढला. सो हीच बिकम शाय किंवा असं वाटते त्याला की त्याचे टॉपिक वगैरे लोकांसमोर नाही आला पाहिजे. सो या ओके. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळे प्रॉब्लेम असते, प्रत्येकाची वेगवेगळी मेंटॅलिटी असते. कोणाला वाटते शेअर करणं, कोणाला वाटते नाही शेअर करणं. सो इट जस्ट लाईक रिअली नॉर्मल थिंग. मग काही नाही, मग मी सकाळी सूरजला सोडून दिलं, डान्स प्लस बघितले. त्याच्यानंतर दुपारी मग मी झोपलो आणि त्याच्यानंतर मग मी कुठे गेलो, वडिलांसोबत भाजीपाला आणला आणि त्याच्यानंतर मग मी माझं कार्ड रिन्यू केलं. आणि उद्या मला बसचे पास रिन्यू करायचे आहे आणि उद्या मला जायचं या. आता उद्यापासून कटिया सुरू करणाऱ्यामध्ये हे सगळेजण आय डोंट नो हाऊ आय डील विथ दिस. कारण माझं क्रिओचं मेकॅनिझम झालं आहे आता अजून माहीत नाही. बट उद्या जायचंच आहे. उद्या तुला 9:30 11 वाजता तिथे 10:30-11 वाजता पोहोचायचं आहे. 11 ते 3:30 वाजेपर्यंत क्लासेस करायचे आहे. 3:30 क्लासेस केल्यानंतर 5 वाजताची विदर्भ येऊन तुला वगैरे यायचं आहे. राईट. उद्या काही ड्रॉप नाही, उद्या कोणतंच रिझन नाही, तुला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. सो दिस इज इट. कळलं. सो बाकी काही सांगणार नाही. सो दिस इज इट. This is the My Art Effect episode number 895. Right now we are at Wardha, Maharashtra.
थँक्यू.